दुपारच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एक सविस्तर आणि मोठी बातमी आपण पाहूयात। सरसकट कर्जमाफीसाठी संभाजीनगरमध्ये आंदोलन पाहायला मिळतंय। रोहित पवारांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। फडणवीसांनी भेटीसाठी वेळ दिलाय असं रोहित पवारांनी सांगितलंय। आमदार रोहित पवार आता उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत। पुन्हा एकदा दगाफटका केल्यास पुढचं आंदोलन हे विदर्भात असेल असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय। तर आपण पाहतोय रोहित पवारांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रोहित पवारांचं आंदोलन पाहायला मिळत होतं। त्यामध्ये सुप्रिया सुळे देखील सहभागी झाल्या होत्या। मागच्या वेळी जेव्हा रोहित पवारांनी आंदोलन केलं तेव्हा सरकारसोबत त्यांची बातचीत झालेली आणि त्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलेलं, पण पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार त्यांनी उपसलं। या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी अविनाश। निश्चितच आपण जर बघितलं तर रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन केलं। त्यानंतर त्यांना सरकारकडून शब्द देण्यात आला होता, मात्र तो शब्द पाळला नाही असं रोहित पवार सांगतात आणि त्यामुळे आज रस्ता रोको आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये करणार असल्याचं त्यांनी 2 दिवसाच्या अगोदरच जाहीर केलं होतं। त्यानुसार आज छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गावर कॅम्ब्रिज चौकामध्ये तब्बल 2 तास हा रस्ता रोको करण्यात आला। त्यामध्ये सुप्रिया सुळे, हर्षवर्धन जाधव, कल्याण काळे हे नेते देखील सामील झाले होते। तर सुप्रिया सुळे, हर्षवर्धन जाधव आणि कल्याण काळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यानंतर मात्र रोहित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत आपण या ठिकाणावरून हलणार नसल्याचं सांगितलं। त्यासोबतच नागरिकांना पोलिसांनी वेळोवेळी आवाहन देखील केलं, मात्र तरी देखील हा रस्ता खाली होत नव्हता। त्यानंतर गिरीश महाजन यांचा फोन आला आणि फोनवर ज्यावेळेस त्यांची चर्चा झाली त्यावेळेस 2 फोन हे निष्फळ ठरले। कारण रोहित पवार यांचं मत होतं की मला मुख्यमंत्र्यांनी उद्याच्या भेटीचा वेळ द्यावा, मात्र गिरीश महाजन म्हणत होते की उद्या तुम्ही मुंबईत या, आपण मुख्यमंत्र्यांचा वेळ घेऊ, पण तो वेळ आताच हवा। यावर रोहित पवार अडून बसलेले होते। त्यानंतर अखेर गिरीश महाजनांनी मुख्यमंत्र्यांचा उद्याचा वेळ दिला आणि त्यानंतर रोहित पवार यांनी आपण रस्ता रोको थांबवत असल्याचं, मी जर एकटा असतो तर हा रस्ता रोको थांबवू शकलो नसतो, मात्र सर्वसामान्यांना रस्ता रोको केल्यामुळे त्रास होतोय आणि यापेक्षा जास्त त्रास आपण त्यांना देऊ शकत नाही। त्यामुळे कुठेतरी रोहित पवार यांनी हा रस्ता रोको थांबवलाय। पोलिसांनी देखील रोहित पवार यांना रस्ता रोको थांबवण्यासाठी वेळोवेळी विनंती केली आणि शेवटी पोलिसांनी देखील आक्रमक पवित्रा घेत जर तुम्ही आता उठले नाही तर आम्हाला तुम्हाला देखील ताब्यात घ्यावं लागेल असं थेट पोलिसांनी रोहित पवारांना सांगितलं। नक्कीच धन्यवाद अविनाश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।